यूट्यूबवरची 3 वर्षाची मेहनत वाया. ती वाया कशी गेली याच्यावरही चर्चा करणार आहे मी. आणि त्यात मी माझ्या मांजराला सोडून दिलं होतं. आता तो पुन्हा आलेला आहे, कारण त्याला पाळण्याची सवय आहे. त्याने खूप त्रास दिल्यामुळे आम्ही त्याला सोडून दिलं होतं आणि तो परत आला आहे आणि त्याला असा पाळणा लागतो. हा बघा, पाळण्यामध्ये झोपलेला आहे. पाळण्याची सवय आहे त्याला, त्याच्यामुळं तो रिटर्न आला आहे. आता त्याचं काय करायचं आहे आपण पाहूया नंतर. पण त्यापूर्वी 3 वर्षाची मेहनत वाया कशी गेली माझी. कारण 3 वर्ष कंटिन्यू काम करून करून म्हणजे त्यातला अंदाज नाही. सर्वप्रथम काय होतं का, आपण नवीन सुरुवातीला जेव्हा चॅनल सुरू करतो, काही तर अगदी सहज मनोरंजन म्हणून पण काम करायला सुरुवात करतात. नंतर असं कळतं की यूट्यूबवरून आपल्याला घर बसल्या आपण 4 पैसे कमवूही शकतो. पण त्यातलं नॉलेज असणं आपल्याला खूप गरजेचं आहे की आपण काय पद्धतीने काम करायला पाहिजे. कारण उठसूट आपण काय करतो, न कळत हा व्हिडिओ काढला, अपलोड केला, शॉर्ट अपलोड केला, पण त्याचा परिणाम काय, व्ह्यूज इतके कमी. मग काय येतात आहे व्ह्यूज कमी, आपल्याला काम जमतंय की नाही जमतंय, आपण कशा प्रकाराने काम करायला पाहिजे, आपण खरोखर त्यावर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आता ही 3 वर्ष माझी अशीच वाया गेली आहे, कारण त्याचा अजिबात मला नॉलेज अजिबात नाही की आपण कसलेही व्हिडिओ टाकले तर चालू शकतात. पण असं नाही होत. कारण बरेच मोठ्या मोठ्या क्रिएटर्सचे मी व्हिडिओ अगोदर बघत होते, तर त्यातून असं सांगण्यात येत होतं की तुम्ही हे सेटिंग करा, ते सेटिंग करा, त्यातून सबस्क्रायबर वाढतील, व्ह्यूज मिळायला सुरुवात होईल. सगळं करून पाहिलं मी, सगळं केलं, अगदी सेटिंग त्यांच्या बघून बघून अगदी रात्र रात्र जागून अगदी ते सगळं मी लिहून ठेवायचे. त्यातून त्या सेटिंग केल्या की काय व्हायचं माहीत आहे का, अमुक एक सेटिंग केली ना की पुन्हा लास्टला आपण ओपन करून पाहिलं की त्या सेटिंग गायब, पुन्हा क्लोज. हे बऱ्याच वेळा असं माझ्या बाबतीत घडलं की सेटिंग केल्या की त्या सेटिंग पुन्हा निघून जातं. मग असं का होतं. नंतर विचार केला की अरे, यूट्यूबने जे हे माध्यम सुरू केलं आहे, हा त्यांचा बिझनेस आहे. त्यांनी असाच नाही ना, त्याच्या पाठीमागे त्यांचं काहीतरी मोठं नियोजन त्यांनी तयार केलेलं आहे. जर एखादा व्यक्ती याच्यामध्ये उतरते, याच्यामध्ये काम करते स्वतः, तर त्याच्यासाठी काहीतरी त्यांनी क्रायटेरिया ठेवलेले आहेत. ते अमुक एक पूर्ण झालं की मग आपले म्हणजे कसं बघा, पहिलीतून मूल दुसरीत गेलं, तिसरीत गेलं, जसा जसा अभ्यासक्रम आपला चेंज होतो तसं तसं आपली प्रगती होत जाते. पण इथे अगदी तसंच आहे. मला वाटलं, तर मला तरी सध्या तसंच वाटलं. कारण की तुम्ही म्हणाल तर 3 वर्षामध्ये सबस्क्रायबर नाहीत, व्ह्यूज नाहीत, मग करायचं तर काय करायचं. चलो, सेटिंग करून पण वैतागली मी. आणि शेवटी मी काय केलं, नंतर एक असं लक्षात आलं की अरे नाही, आपण जे काम करतोय, जसे आपले व्ह्यूज त्याच्यासाठी काहीतरी दिले, जसे लॉंग व्हिडिओसाठी 4 तासाचा 4,000 तासाचा वॉच टाईम वगैरे, हे सांगण्याची गरज नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. मग आपण एवढे व्हिडिओ काढतो, मग त्याच्यावर मग वॉच टाईम का नाही वाढत आहे. त्याला काहीतरी कारण असेल ना, वॉच टाईम वाढत का नाही, कारण व्ह्यूजच येत नाहीत. म्हणजे सगळं फिरून फिरून कुठे येतं माहिती आहे का, आपल्या कंटेंटवर येतं. जसं आपलं कंटेंट असेल, जसा आपण व्हिडिओ बनवणार तसे ते, आणि बघणारे जे व्ह्युअर्स आहेत ते आकर्षित व्हायला हवेत, त्यांनी तो बघायला हवा आहे. ते किती वेळ बघतात आहे त्याच्यावर सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. हे नंतर माझ्या लक्षात यायला लागलं. कारण एक दोन क्रिएटर्सचे मी त्यांचं नाव नाही सांगणार, पण त्यांनी सांगितलं हा सगळा खेळ अगदी कंटेंटचा आहे, तुमचं कंटेंट कसं आहे. आता ते म्हणाल जर तुमचं थंबनेल व्यवस्थित असेल, अरे थंबनेल जरी आपलं एखादं व्ह्युअर्सला आकर्षित करत असेल, पण त्या थंबनेलच्या आतमध्ये जे आहे ते चालू केल्यानंतर आपला व्हिडिओ जर कोणी ओपन केला, तर ते आतमध्ये जे आहे ते बघण्यासारखं तरी असायला पाहिजे की ती व्यक्ती त्याच्यावर टिकू शकते. थंबनेल पाहून जरी तिथे क्लिक करतात आपल्या व्हिडिओला, तरी पण आतमध्ये जे आहे ते त्यांना नाही आवडलं की ते सोडून निघून जातात. म्हणजे नुसतं थंबनेल इम्पॉर्टंट नाही आहे, तर त्याच्या आत असलेलं जे आपला काही आपण जे दाखवलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून,
ते व्ह्युअर्सला, बघणाऱ्यांना ते आवडलं पाहिजे आणि ते शेवटपर्यंत याच्यावर आपल्या व्हिडिओवर टिकायला हवेत. हे हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की संपूर्ण खेळ आपल्या कंटेंटचा आहे. आपलं जर कंटेंट तसं असेल तर साहजिकच कोणीही बघतं ते शेवटपर्यंत. आणि तेव्हा जर आपल्याला त्याच्यावर व्ह्यूज आले, त्याच्यावर आपला वॉच टाईम वाढतो. हे कळायला मला आज जवळजवळ 3 वर्ष गेली आणि ती 3 वर्ष संपूर्ण वाया गेलेली आहेत, वाया गेली. आणि असं ठरवलं की नाही, नको एवढं करून करून काय, पण उगाचच आपलं त्याला काहीतरी. कारण माझं मुख्य प्राण्यांचं चॅनल आहे, आम्ही खूप सेवा करणारी माणसं आहोत. सगळे म्हणायचे तुम्ही एवढं करताय तर टाका ना व्हिडिओ, बघतील लोक. पण ह्या प्रकाराने आम्ही टाकायला गेलो, पण नंतर कळलं की त्यातून मग असं आपल्याला जर घर बसल्या इन्कम हवी असेल तर आपलं कंटेंट तसं असणं गरजेचं आहे. आता कधी कधी ज्यांचे चालतात आहे, मी त्यांचं ज्यांचे कंटेंट खूप चालतात आहे, खूप छान व्ह्यूज येतात त्याच्यावर, अशा त्यांचा एक माणूस समोर जे कार्य करतोय त्यांचा तो व्हिडिओ घ्यायला त्यांचा दुसरा माणूस रेडी असतो. कधी कधी आपल्याकडे ती सुविधा नसते. तर घरात एकटाच माणूस आहे दिवसभर आणि चला ते एक हातामध्ये मोबाईल पकडला आणि दुसऱ्या हाताने काम करता करता शूट करतात आहे, पण एक हात तर त्यात बांधला जातो. म्हणजे तिथे आपण कुठेतरी थोडंसं कमी पडतो. जे दिसायला हवं आहे, जेवढं जे ॲट्रॅक्टिव्ह हवं आहे ते त्यात नसतं आणि त्याच्यामुळं मग आपले व्ह्यूज येत नाहीत त्या चॅनलला. हे जेव्हा हळूहळू लक्षात आलं आणि शेवटचा क्षण म्हणजे असं वाटलं की नको ते यूट्यूब नको. पण असं झालं की एक व्हिडिओ माझा, एक हाच पाण्यात झोपलेला तो व्हायरल झालेला आहे पांडा, त्याचा एक लास्टचा व्हिडिओ होता माझ्याकडे मोबाईलमध्ये. तो मी शॉर्ट व्हिडिओ होता, जेमतेम तो जास्तीत जास्त 1 मिनिटाचा व्हिडिओ असेल. आणि खरोखर ते लक्षात आलं की त्यात बघण्यासारखं असं काय होतं की त्याला एक म्हणजे पहिला तो व्हिडिओ माझा मला अनुभव देऊन गेला. मी त्याच्यासाठी हे सांगते सगळं. तो त्या व्हिडिओने असा अनुभव दिला मला की दररोज माझा असा व्हिडिओ टाकले की मग त्याच्यावर बघत राहायचं कंटिन्यू. कारण आम्हाला व्ह्यूज येत नाही, त्याच्यामुळे ते सारखं सारखं आपण बघत राहतो. आणि ज्यांना माहीत आहे की आपले कंटेंट चांगले असतं तर त्यांचा काही प्रश्नच येत नाही. पण ज्यांच्या बाबतीत असं होतं ना की नाही येत, मग ते सारखे सारखे बघत राहायचं त्याला. आणि ते 1 मिनिटाच्या व्हिडिओने असं झालं की मला संध्याकाळी 4ला तो व्हिडिओ टाकला आणि रात्री 10 ते 12 वाजेच्या आत 19,000 व्ह्यूज. 3 वर्षातला हा माझा पहिला अनुभव. 19,000 व्ह्यूज त्याला त्या याच्यात आले. आणि बऱ्याच वेळा असं सांगतात की अल्गोरिदमची बरेच लोक चर्चा करतात. अल्गोरिदम अमुक एक एवढ्या तासानंतर पुन्हा पुश करतो व्हिडिओला. पण माझ्या बाबतीत वेगळंच झालं काहीतरी. खूप छान व्ह्यूज झाले आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर तुम्हाला त्या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज गेले. 1 लाख. कंटेंटमध्ये काय होतं, आता हा आमचा पांडा हा सतत बाहेर आणि त्याच्यावर मी रागावली होती एवढी, तू एकदा जा बा, आता तुझं फिरून झाले ना तर तू झोप पटकन. आणि त्याने ती कृती अशी दाखवली की मी बोलल्याबरोबर तो आला आणि उशीवर जाऊन झोपला. आणि साहजिकच आहे ते व्ह्युअर्सला आवडलेलं आहे म्हणून त्यांनी ते बघितलं आणि आज त्याच्या व्हिडिओला जवळजवळ 13 लाख व्ह्यूज आहेत. 13 लाख नुसते व्ह्यूज नाही तर त्या पांडाने माझा सबस्क्रायबरचा जो क्रायटेरिया होता तो पूर्ण केला त्या 1 मिनिटाच्या व्हिडिओने. आणि तेव्हा लक्षात आलं की जे काही आहे सगळं ते आपल्या कंटेंटवर अवलंबून आहे. आपण त्याच्यावर फोकस करायला पाहिजे की जास्तीत जास्त ते बघणाऱ्यांना ते आकर्षित करायला हवं आहे, असा आपला कंटेंट हवा. नुसतेच उठसूट काही व्हिडिओ टाकले, आपण अपलोड केले तर हा प्रकार घडतो. म्हणून ते 3 वर्ष माझी अशी वाया गेली आहे. आणि हा एक व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ मला तो धडा शिकवून गेला. आणि नंतर लक्षात आलं की नाही, सगळा खेळ जो आहे तो कंटेंटचाच आहे. तर आपलं कंटेंट कसं असावं, नुसतं थंबनेल चांगला असून चालत नाही आहे, तर कंटेंट त्याच्या आतमध्ये तुम्ही जे काही दाखवलेलं आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे.
खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर ठरवलं की काय करायचं. आता सगळे सांगतात आहे नाही एवढं तुम्ही करतात आहे, इथून तुम्हाला सक्सेस मिळालं, नॉलेज मिळालं तर काम करायला पुढे काही हरकत नाही. पण त्याच्यासाठी जर म्हटलं ना कोणी की फक्त सेटिंग करून आपले सबस्क्रायबर वाढतात किंवा व्ह्यूज वाढतात, असा अजिबात नाही आहे. इथे सगळा खेळ आपल्या कंटेंटचाच आहे आणि ते आपल्याला तिथे लक्ष देणं महत्त्वाचं. अगोदर त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. काहींचे व्हिडिओ असे चालू नाही जातात हो, काहींचे म्हणजे त्यात काही असेल ना म्हणून बघण्यासारखं असेल म्हणून ते चालतात. आणि मेन नवीन आल्यानंतर असं सहसा आपल्याला कोणी ओळखत नाही आणि जोपर्यंत आपले व्ह्यूवर्स आपले जे आहे ते आपल्याला कोणी यूट्यूबला चांगल्या प्रकाराने ओळखत नाही तोपर्यंत ते आपल्याकडे आकर्षित होत नाहीत. कारण एकदा त्यांना कळलं की नाही ह्या व्यक्तीचे व्हिडिओ अशा प्रकारे असतात, त्यांना कळतं की नाही यांचे व्हिडिओ आपण दररोज बघतो, बघायला हवंय काय आहे. अशा प्रकाराने आपल्याला ऑडियन्स म्हणतात ना, ऑडियन्स ही आपल्याकडे आकर्षित व्हायला मेन मुद्दा आपला आहे तो कंटेंटचाच आहे, हे लक्षात आलं आहे माझ्या. आणि ते कंटेंट जर चांगलं केलं तर आपण नक्कीच यामध्ये प्रगती करू शकतो. हेच मला आज सांगायचं होतं. मी इथे काही शिकवायला बसली नाही किंवा काही नाही, पण मला आलेला तो एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कारण बरेच आपले नवीन मित्र वगैरे काय असतील का, आता मला नवीन म्हणायला हरकत नाही. काहींचे व्हिडिओ सेटिंग वगैरे असतात, अमुक एक सेटिंग कराव्या लागतात त्यात, पण त्या कशासाठी ते पण सगळ्यांना माहीत आहे. पण सेटिंग केल्याने सबस्क्रायबर वाढतात, तर हे मला नाही तसं वाटत. सगळा खेळ आपल्या कंटेंटचा आहे आणि त्याच्यावर फोकस करा. जे कोणी नवीन येतील आधी ठरवा तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, त्याच्यावर व्यवस्थित अभ्यास करा आणि त्याप्रमाणे काम चालू जर केलं तर मी सांगते कुणाकुणाला तर एकाच व्हिडिओमध्ये सक्सेस मिळून जातं. तर कुणाला 3-3 4-4 जसं माझ्यासारखे 3-3 वर्ष असेच बसून राहतात का, कारण त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास जर नाही केला आणि तुम्ही असंच जर पुढे चालत राहिलात तर त्याच्यामध्ये फायदा होत नाही. जर आपण ह्या माध्यमात आलेलो आहोत, 4 पैसे मिळतील ह्या हेतूने सगळेजण येतात. मी त्या हेतूने आले नव्हते, पण आता असं वाटतं की अरे घरी बसून आपल्याला चांगली कमाई आपण करू शकतो. म्हणून त्याच्यातलं नॉलेज असणं गरजेचं आहे की आपण कोणत्या प्रकाराने काम करायला पाहिजे आणि आपलं कंटेंट कसं असावं. आणि थंबनेल वगैरे तर मला अजिबात येत नव्हतं, ते हळूहळू मी क्रिएटर्सचंच बघून शिकलेली आहे. मी असं म्हणत नाही की क्रिएटर्स त्यांचं बघून मी काय त्यांनाच पाहून त्यांचे व्हिडिओज पाहून मी शिकलेली आहे. थंबनेल्स वगैरे कसे, टायटल कसं लिहायचं, डिस्क्रिप्शन कसं लिहायचं, हे सगळं मी त्यांना पाहूनच शिकलेली आहे. पण सगळा खेळ इथे आपल्याला जर यूट्यूबच्या माध्यमातून पुढे जायचं असेल, मोस्ट इम्पॉर्टंट कंटेंट, त्याच्यावर आपण फोकस करायला पाहिजे, तर आपण काहीतरी करू शकतो. आणि राहिला प्रश्न आमच्या पांड्याचा, तर पांड्याचं काय होतं, त्याला तो आम्हाला खूप त्रास दिला. तो 2-4 दिवसांनी इतकं त्याने हैराण केलं. मी त्याच्यावरचा व्हिडिओ पण लॉंग व्हिडिओ टाकला होता. त्याला आम्ही सोडून देणार आहोत, खरोखर सोडलेला आम्ही, त्याला हाकलून दिला होता घरातून. पण ते कसं आहे, सगळ्या सुखसुविधांमध्ये तो वाढलेला आहे आणि ही अशी सवय आहे त्याला पाळण्याची सवय, व्यवस्थित खाणं पिणं. ते काही शेटजीला जमलं नसेल, शेवटी तो शोध काढत काढत तो पुन्हा घरपर्यंत पोहोचलेला आहे. आणि आता आम्ही सेकंड ओपिनियन डॉक्टरचं घेणार आहोत की काय करायचं आहे काय नाही. डॉक्टरांनी ते सांगितलेलं आहे त्याचे ऑपरेशन करून टाका, नसबंदी करा, तर तो अशा प्रकाराने ओरडणार नाही किंवा त्रास देणार नाही तसं त्या प्रकाराने. मित्रांनो, हेच मला सांगायचं होतं. आणि जर काही चुकलं असेल तर सॉरी, सगळ्यांची माफी. जर कोणाबद्दल मी काही बोललेली नाही आहे.
पण जे महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा होता तो मी मांडलेला आहे आणि त्या प्रकाराने आता काम करायचं ठरवलेलं आहे. तर पाहूया, त्यात मिळणार, सक्सेस मिळणार. कंटेंट चांगलं तर सक्सेस नक्की मिळणार 100%. तर त्याच प्रकाराने सगळ्यांनी काम करायला हवं याच्यावर, असं मला तरी वाटतं. आणि ज्यांनी पुन्हा एकदा पांड्याला जे भरभरून प्रेम दिलेलं आहे, भरभरून कमेंट केलेलं आहे त्याच्याबद्दल, आणि जे सबस्क्रायबर आहेत खूप खूप मनापासून त्यांचं धन्यवाद. कारण 3 वर्षामध्ये तुम्ही म्हणाल ना, 3 वर्षामध्ये मला 143 सबस्क्रायबर होते. पुन्हा पुन्हा बघायची, सबस्क्रायबर का वाढत नाहीत, का वाढत नाहीत. बरेच मग घरातले, आता ज्यांना माहिती आहे ते सांगायचं आहे आपलं कंटेंट पण तसं असायला हवं. मग त्यावेळी काय एवढा विचार केला नाही मी, पण आत्ता कळलं. आणि ह्या एक कंटेंटने, पांड्याच्या एका शॉर्ट व्हिडिओने सबस्क्रायबरचा क्रायटेरिया मी पूर्ण करूनही पुढे गेलेली आहे. मग आता ठरवलं त्या प्रकाराने काम करायचं. यूट्यूबला दोष देत बसायचे नाही. यूट्यूब काय करणार आहे? तुम्ही घरात बसल्या बसल्या म्हणाल का आम्हाला घरात बसल्या बसल्या जेवायला यूट्यूब देणार आहे? अरे बिझनेस आहे हो त्यांचा तो. त्यांचं पूर्ण नियोजन आहे. ते कुणावरही अन्याय करत नाही असं मला तरी वाटतं. जे काही आहे आपली चूक आपण शोधावी आणि त्यावर काम करावं, एवढाच महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा होता. आणि त्या प्रकारे माझी जी चूक झालेली आहे ना, मी जी चूक केलेली ती चूक माझ्या लक्षात आलेली आहे. आणि आता त्या प्रकाराने मी पुन्हा कामाची सुरुवात करणार आहे. बघूया आता यश कितपत आणि किती दिवसांमध्ये मिळतं. आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी सांगत होते, मी जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर प्लीज क्षमा करा. आणि पांड्याला भरभरून प्रेम सगळ्यांनी केल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि असा सपोर्ट जर केला, सपोर्ट करायला पण तोच माझं तर कंटेंटच तसं हवं असलं की बरोबर आपल्याला सपोर्ट सगळ्यांचे मिळतात. आणि मी तर सांगेल, प्रत्येकाने इथे यूट्यूबवर आलेल्या प्रत्येक नवीन जेवढे जॉईन होतील किंवा जे झालेले आहेत, ज्यांना जिथे जिथे मोठ्या क्रिएटर्सची गरज आहे, त्यांना सपोर्ट करण्याची गरज आहे, तर प्रत्येकाने एकमेकांना सपोर्ट करा आणि आयुष्यामध्ये खूप पुढे जा. धन्यवाद.